प्रायोजक राम बंधू चिवडा मसाला आणि चकली मसाला। मुख्यमंत्री असतो तर कर्जमाफीसाठी पंचांग बघत बसलो नसतो, तात्काळ कर्जमाफीची घोषणा केली असती। उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा। सत्तेत एक फूल दोन हात बसलेत, शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी मदत नाही तर सर्वात मोठी थाप। सरकारकडून शेतकऱ्यांची थट्टा, उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सडकून टोला। संपूर्ण कर्जमुक्ती होईपर्यंत सरकारला सोडणार नाही, हंबरडा मोर्चा ठाकरेंचा सरकारला थेट इशारा। उंबरठा न ओलांडणारे आता हंबरडा फोडत आहेत, शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही उभे राहिलो। एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंच्या हंबरडा मोर्चावरून सडकून टीका। जैन मुनींकडून शांतीदूत जनकल्याण पार्टीची घोषणा, आमचा पक्ष पालिका निवडणूक लढवणार, राजकीय पक्ष काढतोय, कबूतर आमचं चिन्ह। जैन मुनींकडून पत्रकार परिषदेत मोठी घोषणा। एखादी दुसरी व्यक्ती गेली तर काय होतं, तर डॉक्टरांना मूर्ख मानतो। जैन समुदायाच्या धर्मसभेत जैन मुनींचं वादग्रस्त विधान। कोल्हापूरच्या तासगाव परिसरातील शाळेमध्ये विद्यार्थ्याला बेदम मारहाण, मुलगा माफी मागत असतानाही मारहाण सुरूच, मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल। सावंतवाडीतील खेमराज मेमोरियल स्कूलमध्ये भीषण स्फोट, सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही, स्फोटात मोठं आर्थिक नुकसान। नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। आता बातम्या पाहूया सविस्तररित्या। उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेनं आज संभाजीनगरमध्ये हंबरडा मोर्चा काढला। संपूर्ण कर्जमाफीसह शेतकऱ्यांना 50,000 हेक्टरी मदत द्या अशी मागणी उद्धव ठाकरेंनी या मोर्चातून केलेली आहे। दरम्यान शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून आजी माजी मुख्यमंत्र्यांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळालं। उद्धव ठाकरेंनी एकदा आरशात पाहावं असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला होता, तर आपण आरशात पाहतो मात्र तुम्ही शेतकऱ्यांकडे पहा असं म्हणत उद्धव ठाकरेंनी कृषी कर्जमाफीवरून मुख्यमंत्री फडणवीसांना प्रत्युत्तर दिलंय। एकदा आरशात बघितलं तर अशा प्रकारचे मोर्चे ते काढणार नाहीत। यापूर्वी सांगितलं, उद्धव ठाकरेंनी ज्या घोषणा केल्या त्यांनी 20,000 कोटी रुपयाची कर्जमाफी केली, त्याच्या 3 वर्षाआधी आम्ही 20,000 कोटी रुपयाची कर्जमाफी केली। त्यामुळे त्यांनी काही फार मोठं केलं असं नाही। ज्यावेळी त्यांच्या काळामध्ये अशी नुकसान झालं होतं त्यावेळी त्यांनी नेमके किती पैसे दिले हे जर आपण बघितलं तर त्यांना असा मोर्चा काढण्याचा अधिकार आहे का हे आपल्या लक्षात येईल। तथापि ठीक आहे, त्यांनाही कुठेतरी आपल्या पक्षाला जिवंत ठेवायचं आहे। मी आरशात बघतो, पण तुम्ही शेतकऱ्याकडे तरी बघा, शेतकऱ्याकडे बघा ना। तुम्हीच जे सांगताय की मी हे मान्य करतो की आतापर्यंत कधी नव्हतं आलं एवढं भीषण संकट आहे। देवेंद्र फडणवीसांनी कशात पाहायचा त्यांचा प्रश्न आहे, परंतु माझं जे नागपूरला अधिवेशन झालं होतं मुख्यमंत्री म्हणून तेव्हा कोणतेही संकट असं नव्हतं, तरीसुद्धा मी कर्तव्य म्हणून माझ्या शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतची पीक कर्जमुक्ती केली होती। राज्यात 2 उपमुख्यमंत्री आणि अद्यापही विरोधी पक्ष निवडून न दिल्यानं उद्धव ठाकरेंनी सरकारवर टीकास्त्र सोडलंय, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाकरेंवर जोरदार पलटवार केलाय। पाहूया। विरोधी पक्षनेतेपद नेमण्यासाठी जर कायदा कानून नियम लागत असेल तर उपमुख्यमंत्री कसा नेमला जातो?
दोन दोन उपमुख्यमंत्री नेमता जे त्याच्या संविधानात नाहीये, नसलेली असंविधानिक पदं तुम्ही तिकडे नेमतायत. पहिलं त्यांना उपमुख्यमंत्री पदाचा दर्जा काढा. जर विरोधी पक्षनेता आम्हाला देत नसाल तर दोन्ही उपमुख्यमंत्री साधे मंत्री म्हणून फिरले पाहिजे. त्यांना उपमुख्यमंत्र्यांची मस्ती करता येणार नाही. आम्ही त्यांना उपमुख्यमंत्री मानायला तयार नाही, हे आज मी जाहीर करतोय. आमचे उपमुख्यमंत्री कोणी नाव येऊ शकत नाही. जेव्हा मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही ते म्हणत होते हे घटनाबाह्य पद आहे, हे घटनात्मक नाही, हे मुख्यमंत्रीपद यांचं जाणारच, आठवड्याने जाईल, महिन्याने जाईल, अशी 2.5 वर्ष ते सातत्याने मुख्यमंत्री पदावर देखील त्यांनी टीका केली. त्यांनी निवडणूक आयोगावर टीका केली, त्यांनी हायकोर्ट सुप्रीम कोर्टावर देखील टीका केली. त्यामुळे ते काय बोलतील त्याचा नियम नाही आहे. त्यामुळे त्यांच्या आरोपाला मी कामातून उत्तर देत आलो आहे. हंबरडा मोर्चा नाहीये, हा इशारा मोर्चा आहे. सरकारला आम्ही इशारा देतो आहोत की जर तुम्ही कर्जमुक्त केलं नाहीत तर आम्ही फक्त मराठवाडा नाही तर अख्खा महाराष्ट्रातला शेतकरी रस्त्यावरती उतरून तुमचा विरोध केल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी 32,000 कोटीचं पॅकेज महायुतीने जाहीर केलं आणि त्याची प्रक्रिया सुरू झाली. मला वाटतं त्यांना याची माहिती नसावी म्हणून त्यांनी हंबरडा मोर्चा काढला. परंतु हंबरडा म्हणजे हंबरडा फोडताना माणसाच्या चेहऱ्यावर दुःख असतं, रडू असतं, तर ते हसत हसत हंबरडा मोर्चा त्यांनी काढला. दरम्यान संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरेंच्या हंबरडा मोर्चाच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाकरेंवर जळजळीत टीका केली आहे. पाहूया. हंबरडा मोर्चा कसला हंबरडा? जे उंबरटाई न ओलांडणारे आता हंबरडा फोडायला लागलेत. सत्ता गेली तेव्हा हंबरडा फोडला, खुर्ची गेली तेव्हा हंबरडा फोडला. आणि आता देखील मी आपल्याला सांगतो हे पुतना मावशीचं प्रेम आहे. हे निव्वळ शेतकऱ्यांच्या नावावर केलेलं राजकारण आहे. हंबरडा मोर्चाच्या निमित्तानं भाषणामध्ये मनसेसोबतच्या युतीबाबत देखील उद्धव ठाकरेंनी स्पष्ट विधान केलेलं आहे. महाराष्ट्रावरील संकटाविरुद्ध आम्ही एकत्र येऊ असं स्पष्ट विधान उद्धव ठाकरे यांनी मनसेसोबतच्या युतीबाबत केलं. या स्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र पाहायला मिळतील का? आता सुरुवात झालेली आहे म्हणून मी जरी याचं नाव हंबरडा मोर्चा असलं तरी मी इशारा मोर्चा म्हटलेला आहे. आणि शेतकरी जो आक्रोश करतोय तो आक्रोश जर का या सरकारच्या कानावर पडून सुद्धा सरकारचे कान बंद झाले असेल तर ते कान उघडण्याचं काम शिवसेना करेल. यायचं असेल आम्ही जरूर येतील. महाराष्ट्रातल्या प्रत्येक संकटाच्या विरुद्ध आम्ही दोघंही एकत्र येऊ. आम्हाला एकच ब्रँड, बाळासाहेब ब्रँड माहीत होता आणि तो आहे. आणि आमची महायुती केलेल्या कामाच्या जोरावर निवडणुका लढवेल. कोणी युती आघाडी जे काही करत आहे हा त्यांचा, लोकशाहीमध्ये कोणी युती आघाडी करू शकतो. परंतु मला विश्वास आहे की केलेल्या कामाच्या जोरावरच महायुती जिंकणार आणि महायुतीचाच भगवा फडकणार.